मग बऱ्याचशा केसेसमध्ये कोर्ट हे जन्मठेप देत असतं. जन्मठेप दिल्यामुळे काय होतं की आपल्याला अशा फाशीच्या शिक्षेची जी आपल्याला असं पेपरला वगैरे पाहायला मिळत नाही, कारण बऱ्याचशा 90% केसेसमध्ये किंवा 95% केसेसमध्ये कोर्ट हे जन्मठेप देत असतं. मग फाशी कोणत्या केसमध्ये देत असतं, तर आपले एक केस आहे बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये, ज्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच फाशी शिक्षा दिली जाईल. रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे काय, की अशी एखादी घटना, असा एखादा मर्डर ज्यामध्ये त्या व्यक्तीला अमानुषपणे, म्हणजे तो निर्दयी हा माणूस म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही, त्याच्यामध्ये थोडासुद्धा माणुसकी नाही, या लेवलची जर त्यानं त्या पद्धतीचा जर मर्डर केला असेल, तर अशा केसेसमध्ये, अशा रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस म्हणजे दुर्मिळ केसमध्ये कोर्ट फाशीची शिक्षा देत असतं. मग आता ते रेअरेस्ट ऑफ रेअर केस कुठली असेल किंवा ती घटना काय आहे हे संपूर्ण पाहण्याचा अधिकार हा त्या कोर्टाचा असतो. त्यामुळं आपल्याला ज्या प्रमाणामध्ये मर्डरच्या घटना किंवा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात, त्याच प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीला मर्डरच्या केसमध्ये फाशी झालेली आहे किंवा फाशी दिली अशी घटना ऐकायला मिळत नाही. तर यामागची हे 2 कारणं महत्त्वाची आहेत की कोर्टामध्ये लागणारा वेळ, ज्यामध्ये त्या आरोपीचं पूर्ण आयुष्य संपून जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून म्हणजे कायद्यामध्ये असल्या पळवाटा, जसं की मी सांगितलं मर्सी पिटिशन, म्हणजे जरी सुप्रीम कोर्टाचा शेवटच्या ह्याच्यापर्यंत जरी त्याला फाशी द्यायची कन्फर्म असलं तरीसुद्धा राष्ट्रपतींकडे जाऊन तो पुन्हा दयेची याचना करून त्याची शिक्षासुद्धा कमी करून घेऊ शकतो. यामुळे देखील फाशीचं प्रमाण कमी आहे. तसंच आपल्या भारतीय संविधानातील कलम 21 ज्यामध्ये सांगितलं आहे, ज्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच फक्त फाशी द्यायची आहे. या सर्व गोष्टींमुळे या व्यक्तीला, त्या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही. म्हणजे आता फाशी शिक्षा आपण आता पाहिलं असेल, जे टेररिस्ट अटॅक असतात किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या लहान मुलीवर अत्याचार करून त्यानं तिला खून केला असेल, तर अशा घटनांमध्ये किंवा निर्भयासारखी जर केस असेल तर अशा केसेसमध्ये त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होत असते. तर तुम्ही देखील अशा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर तुम्ही आणखी काही प्रश्न असतील कायद्याबाबत, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नमूद करा. मी त्याच्यावरती अभ्यास करून किंवा जर मला त्याबद्दल माहिती असेल तर मी थोडासा रिसर्च करून तुम्हाला त्याबद्दलची माहिती नक्की देईन. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.